बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत। राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता दिसून येते। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता छगन भुजबळ या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। राजीनाम्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित राहिलेले आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता छगन भुजबळ तिथे उपस्थित झालेले आहे। या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच छगन भुजबळ यांचं राजीनामा प्रकरण हे आता गाजतं आहे आणि या प्रकरणी काही वाच्यता होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ यांनी आपण 16 नोव्हेंबरला अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये राजीनामा दिला होता असं वक्तव्य केलं। त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय। यानंतर आता ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। या बैठकीमध्ये या राजीनाम्यासंदर्भामध्ये काय चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। डॅरिल, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छगन भुजबळ हे उपस्थित राहणार की नाही असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता याचं उत्तर मिळालेलं आहे। छगन भुजबळ हे उपस्थित आहेत या बैठकीसाठी। या बैठकीमध्ये राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा होणार आहे का? ज्याने आपण पाहिलं तर बैठकीपूर्वी जी होती ती चर्चा एकंदरीत सुरू होती की भुजबळ या बैठकीत उपस्थित राहणार की नाही। पण मात्र आपण पाहिलं तर छगन भुजबळ या बैठकीसाठी जे आहेत ते उपस्थित आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे आणि या बैठकीसाठी जे आहे ते छगन भुजबळ उपस्थित आहेत। राहिला प्रश्न राजीनाम्याचा, तर त्या संदर्भात अजून जी माहिती आहे ते समोर आलेली नाही। कारण आपण पाहिलं तर उल्हासनगरमध्ये जे गोळीबार प्रकरण झालं होतं त्या संदर्भात जे आहे ते एकंदरीत सध्या चर्चा सुरू आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची अजून तरी चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली नाही। जी डॅरिल, अजून कोणत्या मुद्द्यावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते? ज्याने आपण पाहिलं तर उल्हासनगर गोळीबार प्रकरण असेल, त्यासोबत घाटकोपरमध्ये जे इस्लाम धर्मगुरू ज्यांना काल ATS गुजरात ATS कडनं अटक करण्यात आली, त्यानंतर त्या संदर्भात देखील एक विषय होता। कारण की कॅबिनेट बैठकीपूर्वी जे आहेत ते मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर असतील, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील, ते देखील उपस्थित होते आणि त्या संदर्भात मुंबईत कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। जी डॅरिल, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहेत, असंच जोडलेले रहा।